भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांच्या हक्कांसाठी लढणारे, त्यांना समतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांच्या सन्मानासाठी आयुष्यभर झटणारे एक महान नेते होते, असं प्रतिपादन शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचे अभ्यासक माननीय रवींद्र दांडगे यांनी आपल्या भाषणातून केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने अंजनगाव सुर्जी येथील श्री संत देवनाथ महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते। यावेळी संस्थेचे प्रभारी प्राचार्य वानेरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, तर दुसरे वक्ते म्हणून आंबेडकरी चळवळीतील विचारवंत प्राध्यापक शिरोमणी इंगळे हे या अभिवादन समारंभाला उपस्थित होते। त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या प्रती केवळ सामाजिक न्यायाचा विचार मांडला नाही, तर तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठोस पावले उचलली, त्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून दिले। एवढंच नाही तर महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी केलेलं कार्य अत्यंत व्यापक आणि दुर्गामी परिणाम करणारं होतं, अशा शब्दात त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली। सुरुवातीला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। संस्थेतील उपस्थित शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी यांनी महामानवाला पुष्पांजली अर्पण केली। कार्यक्रमाचा प्रास्ताविक आशिष केदार यांनी केलं असून या जयंतीनिमित्ताच्या आदरांजली कार्यक्रमात सर्वच व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिल्पनिदेशक सर्वश्री वानखडे सर, तराळे सर, माजी गटनिदेशक धर्मे सर, केदार सर, अस्वार सर, लांजे सर, मुख्य लिपिक निलेश हिडाऊ, फरकुंडे बाबू, विनोद कांबळे, हेरोडे मॅडम, बानोरे मॅडम, बेलोकार मॅडम, संदीप बोदडे, हळणे, भावे, इंगळे, हटेल यांनी अथक परिश्रम घेतले। या आदरांजली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गौतमराज वाहुरवाग यांनी केलं असून राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली।